मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या गडबडीतही झटपट करता येतील असे खाऊचे 2 प्रकार आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. सगळ्यांची तक्रार असते की मुलं भाज्या खात नाहीत म्हणून. पण या पदार्थांच्या निमित्तानं वेगवेगळ्या भाज्याही आपण त्यांना देऊ शकतो आणि ते आवडीनं खातीलही. चला तर मग लगेच सुरुवात करू. सगळ्यात आधी या ठिकाणी 4 छोटे उकडलेले बटाटे आपल्याला लागणार आहेत किंवा 3 मध्यम आकाराचे बटाटे तुम्ही उकडून घेऊ शकता. त्यानंतर फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध असतील, ज्या भाज्या तुम्हाला खाऊ घालायच्या असतील त्या घेऊ शकता. या ठिकाणी माझ्याकडे 1 वाटी कॉर्न होते ते घेतलेले आहेत. त्यानंतर 1 गाजर जे आहे ते घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. तर या ठिकाणी मी इलेक्ट्रिक चॉपरमध्ये यांना चॉप करून घेते आहे. हे जर का नसेल तर गाजर तुम्ही किसून घेऊ शकता आणि कॉर्नसुद्धा मिक्सरवर क्रश करून घेऊ शकता. आता फक्त याच भाज्या नाही तर याच्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये बीटरूट वापरू शकता. बीटरूट किसून घ्यायचं. त्यानंतर वाफवलेली ब्रोकोली बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता. त्याचप्रमाणे बीन्स घालू शकता, मशरूम्स घालू शकता. साधारणपणे ज्या भाज्या पिझ्झा किंवा पास्तामध्ये आपण वापरतो ना, रंगीबिरंगी जसं की शिमला मिरची असेल ती घातली तरीसुद्धा चालेल. त्या सगळ्या भाज्या या प्रकारांमध्ये तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी पनीर घेतलेलं आहे थोडंसं. पनीरचे क्यूबसुद्धा असे क्रश करून घेतले किंवा पनीर किसून घेतलं तरीसुद्धा चालतं. आता कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल गरम केलं. तेलामध्ये सगळ्यात आधी कांदा घालायचा. कांदा छान परतून घ्या. खूप जास्त शिजवायची गरज नाही, कांद्याचा कच्चेपणा जाईल इतपत याला परतून घेतलं. गाजर बाकीच्या भाज्यांच्या मानानं शिजायला थोडंसं कठीण असतं, त्याच्यामुळं गाजर घातलेलं आहे. सिमला मिरची जर का घालत असेल तर थोडीशीच घाला, कारण त्याचा जो स्वाद आहे तो बाकीच्या भाज्यांपेक्षा थोडासा जास्त जाणवतो. हे असं याप्रमाणे गाजर जे ते परतून झालं की याच्यामध्ये कॉर्न घातले. कॉर्नसुद्धा छान परतून घ्यायचे, कारण आपण ते वाफवलेले वगैरे नाही आहेत, कच्चेच कॉर्न क्रश करून घेतलेले आहेत. आता मसाल्यांमध्ये या ठिकाणी घालत आहोत 1 टीस्पून मिक्स्ड हर्ब्स. याच्यामुळे छान पिझ्झा आणि पास्ताचा इटालियन फ्लेवर या सारणाला येतो. त्याच्यामुळेच आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे घालत नाही आहोत. त्यानंतर तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चिली फ्लेक्स जर का नसतील तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. सगळं असं एकदा परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आणि सगळं छान परतून घ्या. 1-2 मिनिटं बटाटा जो आहे तो भाज्यांसोबत परतून घेतला की गॅस बंद करायचा आणि मग याच्यामध्ये क्रश केलेलं पनीर घातलं. पनीर खूप जास्त शिजवायची गरज नाही, फक्त सारणासोबत एकदा मिक्स करून घे. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी बाउलमध्ये काढलं. थोडंसं थंड झालं की याच्यामध्ये चीज किसून घालायचं आहे. आवडीनुसार 1 ते 2 चीजचे क्यूब्स तुम्ही किसून घालू शकता. सगळं असं छान मिक्स करून घ्या. याच्यामध्ये दुसरा कोणता आलं लसणाचा फ्लेवर नाही आहे, त्याच्यामुळं इटालियन मिक्स्ड हर्ब्स जे आहे ते अजून थोडेसे वाढवले. चीजमुळं सारणामध्ये थोडासा ओलसरपणा राहतो आणि सगळं छान मिळून यायला मदत होते. इटालियन फ्लेवर असल्यामुळं आपण याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालत नाही आहोत. सारण जे आहे ते रात्री तयार करून फ्रीजला ठेवू शकता, म्हणजे मग सकाळी गडबड होत नाही. आता पहिल्यांदा आपण या सारणापासून जे आहे ते सँडविच करणार आहोत. तर त्याकरता ब्रेडच्या कापांना छान असं बटर लावून घेतलं. सँडविच ग्रिलमध्ये आपण हे सँडविच जे ते करून घेणार आहोत. तर व्यवस्थित सगळीकडे असं सारण लावून घेतलं. त्यानंतर त्यावर दुसरे काप ठेवले आणि मस्त असं आपलं मिक्स्ड व्हेज ग्रिल सँडविच जे ते तयार झालेलं आहे. सारणाचा छानसा इटालियन फ्लेवर जो येतो या सँडविचला येतो. चीज असल्यामुळं छान ओलसरही राहतं. सगळ्या मुलांना आवडतील असे हे सँडविचेस होतात. जर सँडविच ग्रिल नसेल, सँडविच मेकर नसेल, तर हे जे सँडविच आहे ते तुम्ही तव्यावर सुद्धा मंद आचेवर भाजून करू शकता. आता जर का तुम्हाला ब्रेड द्यायचा नसेल तर त्याच्याऐवजी पोळ्याही चालून जातील. तर पोळी जी आहे ती अगदी छोटी छोटी हातात मावेल त्याहून छोट्या आकाराची पोळी जी ती करून घ्यायची. पोळी खूप जास्त भाजायची नाही, कारण आपण नंतरही याला पुन्हा भाजणार आहोत. तर हे बघा, हे अशा अगदी छोट्या हातात मावतील एवढ्या आकाराच्या या पोळ्या घेतलेल्या आहेत. आता या पोळीच्या अर्ध्या भागात हे जे सारण आहे ना, जसं आपण सँडविचमध्ये लावून घेतो तसंच लावून घ्यायचं. त्यानंतर पोळीचा दुसरा भाग यावर दुमडला. वरून थोडंसं बटर लावायचं आणि आता ही सारण भरलेली पोळीसुद्धा सँडविच ग्रिलमध्ये आपण थोडीशी शेकून घेणार आहोत. छोट्या छोट्या आकाराच्या 3 पोळ्या याच्यामध्ये आरामात मावतात.
तर याप्रमाणे सँडविच ग्रिलमध्ये ठेवलं. या सारणाचे तुम्ही पराठे देखील करू शकता, पण पराठ्यांपेक्षा करायला हा प्रकार जो आहे तो अगदी सोपा आणि झटपट असा होतो आणि मुलंसुद्धा पराठ्यांपेक्षा हा जो प्रकार आहे तो जास्त आवडीनं खातात. हे बघा, हे असं ग्रिल करून झालेलं आहे. हे सुद्धा करण्यासाठी सँडविच ग्रिल, सँडविच मेकर असायला हवं असं नाही. तव्यावर सुद्धा मंद आचेवर जर का हे शेकून घेतलं तर छान क्रिस्पी असं होतं. हे बघा, मस्त असं हे ग्रिल करून झालेलं आहे. तर हे खाऊचे दोन्ही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कळवा. तुम्ही सुद्धा काहीतरी वेगळं जर का करत असाल याच सारणापासून तर ते मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.